नमस्कार मित्रांनो, आज आहे डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 9वा दिवस। तर मी चहा वगैरे घेतला, आंघोळ वगैरे झाली, मी आता जात आहे शॉपकडे। मी शॉपकडे जात असताना पिझ्झा बेस ब्रेड वगैरे घेऊन आता जात आहे शॉपकडे। तर मित्रांनो बघा, आज पण यायला उशीर झाला। राठोड पहिले जिथे येऊन बसले होते ते बघा, आता चावी आणून दिले त्यांना, आता शटर उघडत आहेत। तर बघा, आता जस्ट आलो मी, आता चावी दिलं। अजून हे सेटअप करायला 1-1.5 तास जाईल आज मित्रांनो। तर हे बघा मित्रांनो, मला मी शॉपवर आल्या मला हो का बघा, बकासूर भाऊ भेटले, यंजो सचिन सर, तुम्हाला तर माहीतच असेल तुम्हाला। तर आता आम्ही दोघं मिळून चहा घेत आहोत आणि इकडे बघा काका पण आहेत। व त्यानंतर मी चंद्रशेखर किराणावर आलो। सावकार अजून माल काढले नव्हते, काढत आहेत। हे माल काढल्यानंतर मी जात आहे आता पवार कॅफेवर। तर मी शॉपकडे जात असताना माझ्या मित्राकडे आलो, जे की रोहन। हे बघा तिरुपतीला जाऊन आलाय। तर मी ह्याच्याकडून थोडं यूट्यूब विषयी काही माहिती घेतलो। हे किराणा माल वगैरे घेऊन दुकानावर आलो। दुकानावर आल्यानंतर हे बघा आमचा अंकुश बघा इकडे पावभाजी ठेवत आहे उकडायला। ब्रँच 2 ची सर्व सेटिंग झालेली आहे। हे बघा, साफसफाई वगैरे होऊन सर्व टेबल खुर्च्या लागलेल्या आहेत, पण आणखी कस्टमर आले नाहीत मित्रांनो। मग मी तिकडल्या ब्रँचसाठी सर्व मटेरियल वगैरे घेतलो। आता मी हे मटेरियल घेऊन जात आहे त्या ब्रँचला, तिसऱ्या ब्रँचला। माझे मित्र आले होते, आम्ही सर्व मित्र मिळून चहा घेतलो। बघा ह्या ब्रँचला सकाळी मॉर्निंगला ह्या कस्टमरचं डबल डेकर पिझ्झा आलं। इकडे बघा राहुलने पिझ्झा बेकिंग करायला टाकलाय। डबल डेकर पिझ्झा आहे, इकडे बेक होत आहे। अशा प्रकारे बेक झाल्यानंतर पॅक करून कस्टमरला देण्यात येईल। ब्रँच 1ला आलो। ब्रँच 1ला आल्यानंतर बघा इकडली पण साफसफाई करून टेबल खुर्च्या लावून ठेवले होते। तर इकडे आमचा बंटी बघा हो का व्हेजिटेबल कट करत आहे पिझ्झा बर्गर सँडविचसाठी। हे बघा इकडलं सेटअप पण करून ठेवलेलं आहे समाधानने। सर्व स्टॉलची साफसफाई वगैरे करून टेबल खुर्च्या लावून सर्व सेटिंग लावून ठेवलेली आहे। हे बघा इकडल्या ब्रँचला पण कस्टमर नाहीत, आणखी कस्टमर आले नाहीत। हे बघा आमचा सुनील बघा हो का बसतात इकडे निवांत बसलाय। मग ह्या भैयानी एक फ्राईड राईस आणि एक पिझ्झा सांगितले। मग इकडे बंटीने पिझ्झा बेक करायला टाकला। हे बघा स्टॉलवर कस्टमर नाहीत, तर हे बघा आमचे स्टाफ मेंबर निवांत बसून आहेत। तर हे बघा ब्रँच 3ला 2-3 टेबल बसलेले आहेत तिकडे। मग या काकांनी 2 पावभाजी ऑर्डर सांगितले। मग या फॅमिलीचा ऑर्डर एक पनीर पिझ्झा, 2 मंचुरियन आणि एक फ्राईड मोमोज ऑर्डर आलं। अंडरग्राऊंडचे कस्टमरचं स्टीम मोमोज होतं ऑर्डर। तर स्टीम मोमोज रेडी झाला, आता कस्टमरला देत आहे। अजून आणखी अंडरग्राऊंडला 2 पावभाजीचं ऑर्डर आलं, ते ऑर्डर सांगत आहे मी। अशा प्रकारे पावभाजी रेडी झाली। हे 2 प्लेट पावभाजी इथलीच आहे। ह्या कस्टमरने व्हेज चीज पिझ्झा स्मॉल सांगितले खायला। तर मला अंडरग्राऊंडच्या कस्टमरचं 2 मंचुरियन, एक पनीर 65 आणि एक फ्राईड मोमोज ऑर्डर आलं। तर आमचं समाधान इकडे फ्राईड मोमोज फ्राय करत आहे। आता फ्राईड मोमोज फ्राय झाल्यानंतर हे ऑर्डर कस्टमरला देऊन टाकतो। अशा प्रकारे फ्राईड मोमोज तयार झाले। तर आता मी कस्टमरला देत आहे ऑर्डर। तर या भैयाचं ऑर्डर एक नूडल्स, एक स्टीम मोमोज आणि एक फ्राईड राईसचं ऑर्डर आलं। मग राठोडने ऑर्डर दिले। मग शॉपमधले टिश्यू वगैरे संपले होते, मग मी टिश्यू पेपर घ्यायला महादेव प्लास्टिकवर आलो। आता हे टिश्यू पेपर घेऊन रिटर्न जात आहे शॉपवर। तर मित्रांनो एका कस्टमरचं गोबी 65 ऑर्डर होतं, ते कॅन्सल झाले। आता मी खात आहे ते। हे बघा मित्रांनो प्लेट रेडी आहे। कस्टमरला सांगितलं होते पण थोडा वेळ लागला, पण कस्टमरने म्हणले कॅन्सल। तर आता ही ऑर्डर मीच खात आहे। आमचं समाधान वस्तात पण म्हणला मला पण टेस्ट करायला द्या म्हणून। तर आता दोघं मिळून खात आहोत। तर मित्रांनो मी फ्रेश वगैरे झालो। हे बघा कस्टमर कोणीच नाहीत, तर आता कस्टमर यायला सुरू होतील। हे बघा इकडे संध्याकाळ पण झालेली आहे। मग झाली संध्याकाळ पण मी 1 कप चहा घेतला। तर मला एका कस्टमरचं एक स्टीम मोमोज आणि एक स्टीम चीज मोमोजचं ऑर्डर आलं। तर हे बघा आमचं रोहित हो का, हे बघा स्टीम मोमोज प्लेटामध्ये रेडी करत आहे। 1 प्लेट स्टीम मोमोज आहे आणि 1 स्टीम चीज आहे। तर आता मी दोन्ही प्लेट रेडी करून खाली घेऊन जात आहे। 1 प्लेट किचनमध्ये देतो आणि 1 प्लेट कस्टमरला देतो। हे बघा चांगल्या प्रकारे स्टीम झालेले आहेत मोमोज। तर या भैयाला 2 प्लेट पावभाजी ऑर्डर दिलो। आणखी 2 व्हेज बर्गर, 2 शेजवान बर्गरचा ऑर्डर आला। 1 टेबल आहे आणि 1 पार्सल आहे। हे बघा मित्रांनो संध्याकाळ झाली, तर कस्टमर कोणीच नाहीत। हे बघा पूर्ण खाली आहे। जेव्हा हाऊसफुल झालं तुम्हाला दाखवतो। हाऊसफुल झाल्यानंतर फक्त आता सध्या 1 कस्टमर बसलाय, दाखवतो काय ऑर्डर आहे भैयाचं। हे बघा भैया इकडे पावभाजी खात आहेत। तर मला भूक लागली होती, आता मी 1 प्लेट मोमोज खात आहे। ह्या सरांनी 2 मंचुरियन पार्सल करायला सांगितले। बघा थोड्या वेळाखाली कोणीच कस्टमर नव्हतं। हे बघा आता हाऊसफुल झाले, 1 टेबल खाली आहे फक्त। त्या सरांनी मला 1 पावभाजी आणि 2 मंचुरियन ऑर्डर सांगितले। मंचुरियन रेडी झाल्यानंतर सरांना मंचुरियन पण देऊन टाकलो। मला आणखी एका कस्टमरचं 2 मंचुरियन 1 पनीर राईस पार्सल, नंतर 2 नूडल्स करा, 2 नूडल्स नंतर 2 मंचुरियन करा पार्सल। सरांना पण व्हेज सँडविच दिलो। आणखीन एक कस्टमरचं मला पावभाजी आणि 1 नूडल्स ऑर्डर आलं। टेबलचा आहे हा पण ऑर्डर। त्या सरांना 1 पावभाजी आणि 1 नूडल्स पार्सल सांगितले सरांनी। का नूडल्स द्या पार्सल। 1 भैयाचं मला पनीर बर्गर आणि 1 पावभाजी ऑर्डर आलं।
आता ते संदेशला मी सांगितलं की एक पावभाजी पार्सल. संदेश एक पावभाजी पार्सल करा. या भैयाला चीज पिझ्झा दिलो. फॅमिलीला 2 मंचुरियन एक पावभाजी ऑर्डर दिलो. मग आमच्या दुकान बंद करायची वेळ झाली. आता थोड्या वेळाने टेबल खुर्च्या गोळा करून दुकान बंद होईल. हा पण सेटअप बघा, आमचा रोहित क्लोज करत आहे. खुर्च्या वगैरे खाली घेऊन गेला. आता फक्त छत्री क्लोज करायचा आहे. हा होता डेज ऑफ 299चा 9वा ब्लॉग. 299 दिवस पूर्ण करणार. जर तुम्ही या प्रवासात असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.